राज्यात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं निवडणूक यंत्रणेनं तयारी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमची तपासणी करण्यात येते। दुसऱ्या बाजूला 2 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्या यादीवर हरकती आणि दावे स्वीकारून 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल। त्यानंतर साधारण 20 ते 25 दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। मतदार यादीतील नवीन नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता 2 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यावर 16 ऑगस्टपर्यंत हरकती स्वीकारण्यात येतील। 26 ऑगस्ट रोजी हरकतीवर निर्णय होईल आणि 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर पुढील 20 ते 25 दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। साधारण 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान आचारसंहिता लागेल असा अंदाज आहे। त्यामुळे प्रशासकीय पातळीवर विविध विकास कामांची लगबग सुरू झाली आहे। दरम्यान निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यामुळे ईव्हीएमच्या तपासणीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीत वापरलेली ईव्हीएम विधानसभेसाठी सज्ज ठेवली जाणार आहेत। या मशीनमधील डेटा रिकामा केला जाणार आहे। रिफ्रेश केलेली ईव्हीएम पुन्हा विधानसभेसाठी वापरली जातील। उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम तलावाच्या परिसरातील जलसंपदा विभागाच्या गोदामात आजपासून ईव्हीएम पडताळणीचं काम सुरू झालंय। दुसरीकडे नवीन मतदार नोंदणीमुळे जिल्ह्याची मतदार संख्या वाढली आहे। त्यामुळे 91 मतदान केंद्र वाढणार असून जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या 3450 इतकी होणार आहे।